नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की काव्याने जीवासोबतचे सर्व नाते तोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती फक्त आता तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार असं ती ठरवते. त्यानंतर आपण पाहतो की काव्या ही अभ्यास करत असताना पार्थ तेथे येतो आणि तिची थोडी मस्करी करतो. सो क्यूट, अभ्यास करताना किती छान दिसतात. मला तुम्हाला पाहून खूपच आनंद झाला आहे. विशेष म्हणजे आज पुस्तकही सरळ आहे. तेव्हा काव्य त्याला म्हणते की आजपासून मी सरळ मार्गानेच जाण्याचे ठरवले आहे. तिकडे आपण पाहतो की नंदिनी ही जीवाच्या रूममधील कपाट उघडते व जीवा व काव्याची हाताचे ठसे असलेली ती आठवण खाली पडते आणि ती उचलण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात जीवा तेथे येतो आणि तो मोठ्याने ओरडतो की ही आमची प्रेमाची शेवटची आठवण होती. त्यानंतर नंदिनीला हे बघून खूपच धक्का बसतो, कारण जीवा खूप रागावलेला असतो. तर मंडळी, येणाऱ्या भागात काव्या व जीवाच्या प्रेमाबद्दलचं सत्य नंदिनीसमोर येणार का, हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.